बारामती नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रचाराचा शुभारंभ आज युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बारामतीतून पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते। शरद पवार गटातून या निवडणुकीसाठी बळवंत बेलदार हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे देखील उपस्थित होते। यावेळी युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला। अजित पवार यांनी आमच्या उमेदवारांवर दबाव आणून त्यांना प्रत्येकी 20 लाख दिल्याचा गंभीर आरोप युगेंद्र पवारांनी अजित पवारांवर केलाय। त्यामुळे बारामतीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातील उमेदवारांना जास्तीच्या संख्येने निवडून द्यावे असं आवाहन देखील युगेंद्र पवारांनी बारामतीकरांना केले। यावेळी माळेगाव येथील प्रचार सभेदरम्यान अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर देखील युगेंद्र पवारांनी भाष्य केलं। अजित पवारांनी केलेले वक्तव्य हे चुकीचं असून नेत्यांनी असं वक्तव्य करणं योग्य नाही। निधी हा सर्वसामान्य जनतेचाच असतो, त्यामुळे अजित पवार यांनी केलेले वक्तव्य मला अजिबात आवडलं नाही असं म्हणत युगेंद्र पवारांनी काका अजित पवारांना चांगलंच फटकारले। काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातलेच, सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात, 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। त्यापैकी एक दोन उमेदवार नवीनच आमच्याकडे आलेले, ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते, पक्षाचं काम ते करत नव्हते। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू। आम्हाला वाटलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू, ते चांगलं काम करतील। आणि बरेच लोक मुद्दामून असं हे करण्यासाठी पण येतात, कारण ही सवय बारामतीकरांना आता 30-35 वर्षापासून सत्ताधारी पक्षाने लावलेली आहे। बारामतीकरांना म्हणजे उमेदवारांना, जे कोण तिथं कॅन्डिडेट म्हणून इच्छुक असतं त्यांना। दुसरं म्हणजे एकतर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला, दुसरं हे सगळे नोकरी करणारे आमचे उमेदवार आहेत किंवा छोटा व्यवसाय। आता मनोज जो आमचा इथं उमेदवार आहे तो रिक्षा इथं चालवतो, तो तिथं दूधची डिलिव्हरी वगैरे करतो। जेवढं त्याला शक्य असतं तो लोकांमध्ये असतो। जर कुणाची काय अडचण असेल, कुणाची काय लाईट तुटली असेल, काय रस्त्यावर काय प्रॉब्लेम असेल, कोविडमध्ये त्यांनी तर सगळ्यांना दूध फुकट दिलं, कारण तो दुधाची डिलिव्हरी तो तिथं करत असतो। म्हणजे शेवटी गरीबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरीबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं। आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित तरुण स्वच्छ प्रतिमा असलेले असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत। त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांना, ते शेवटी भीतात। आमच्या पुढं खूप मोठी शक्ती आहे, आज त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, संस्था आहेत मोठे मोठे, हे सगळे तिथं काम पण करत असतात। त्यांच्यावर जर दबाव आणला जात असेल, त्यांच्यावर जर अशा गोष्टी जर केल्या जात असतील तर मग 1-2-3 लोक सोडून जाणं हे साहजिक आहे। त्याच्यामुळे मी पण त्यांना जबाबदार धरत नाही। म्हणजे आमच्या उमेदवारांना शेवटी लहान माणसाला भीती वाटते, जो सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो की कशाला आपल्याला हे करायचंय आणि या मोठ्या लोकांच्या नादी लागायचंय। आज पण आमच्या उमेदवारांवर प्रचंड प्रेशर तिथं आणलं जातंय। हे लोकसभेला आपल्याला बघायला मिळालं, विधानसभेला बघायला मिळालं आणि आता आपल्याला हे त्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण बघायला मिळतंय। तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना मी विनंती करीन, आवाहन करीन की ह्या वेळेला तुम्ही सामान्य घरातल्या लोकांना तिथं संधी एकदा देऊन बघा। हे पण उच्च शिक्षित आहेत, लोकांमध्ये राहतात आणि जर आपल्याला इथं लोकशाही जिवंत ठेवायची असेल, जर आपल्याला एक चांगला मजबूत विरोधी पक्ष इथं जिवंत ठेवायचा असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जास्तीत जास्त उमेदवारांना तुम्ही तिथं निवडून द्या। हे तुमच्यातली लोक आहेत, माणसांमध्ये राहणारी लोक आहेत। तुमच्या अडचणी काय आहेत ह्या लोकांना चांगलं माहिती आहे। ते काउन्सिल हॉलमध्ये जाऊन तुमचे प्रश्न तिथं मांडतील
आणि तुमच्या ज्या अडचणी असतील, समस्या असतील, प्रॉब्लेम असतील ते लवकर आतापेक्षा सॉल्व्ह होतील, कारण तुम्ही तुमच्यातला एक उमेदवार तिथं निवडून द्या. नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांना हे करावं लागलं. खरं तर ते 10 किंवा 12 नगरसेवकांसाठी प्रयत्न करत होते. 20-20 लाख रुपये, 25 लाख रुपये कशाला म्हणतात? एवढे पैसे तर आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळून आमच्याकडे नाहीये आणि हे पैसे ते एका उमेदवाराला देत आहेत. नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांना हे आता असं करावं लागतंय. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांची ताकद आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे असं वाटतं ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही पण आम्हाला साथ द्या, लोकांनी आम्हाला साथ दिली पाहिजे. आणि आता पलीकडच्या लोकांनी जे त्यांचे विरोधक होते, मग त्याच्यामध्ये पूर्वी सुनील सस्ते त्यांचे विरोधक होते, आजलं म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी बोलत होते, लगेच दुसऱ्या दिवशी ते तिकडे गेले. ठीक आहे, राजकारणामध्ये नवीन नवीन अनुभव ते तिथे येत असतात, पण सगळे जे मूळ त्यांचे जुने विरोधक होते हे सत्ताधारी पक्षांनी आपल्याकडे वळवून घेतले. आपले प्रामाणिक चांगले कार्यकर्ते जे पक्षासाठी 20-20, 25 वर्ष काम करतायत त्यांना तिथं डावलण्यात आलं. ज्यांच्याकडे पैसे आहेत पण बारामतीमध्ये ते राहत नाही, मुंबईत कोणतरी राहतंय, पुण्यात कोणतरी राहतंय, पण पैसे इथले जी लोक आहेत, स्थानिक जनता त्यांना ओळखत पण नाही, अशा लोकांना तिथं उमेदवारी दिली. कारण असं वाटतं की फक्त पैशावर ही निवडणूक होणार, पण बारामतीकर हे हुशार आहेत. फक्त पैशावर हे इलेक्शन होणार नाहीये, पण सर्वसामान्य जनतेचं जो काम करेल, जो जनतेमध्ये राहील, जो लोकांसाठी उपलब्ध असेल. तुम्ही मध्यरात्री जरी मनोजला फोन केला, आरतीताईंना फोन केला, बळीला फोन केला, तो तुमच्या संकटात धावून येईल. अशी लोक आपण तिथं त्यांना संधी देतोय. बारामतीकरांना चांगलं माहिती आहे की बारामतीसाठी काय चांगलं असतं आणि अशा लोकांना, सामान्य लोकांना बारामतीकर संधी देऊन लोकशाही जिवंत ठेवते. पण काय हे खूप चुकीचं वक्तव्य आहे. खरं तर मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये किंवा मी सहसा टाळतो, पण हे वक्तव्य खूप चुकीचं आहे. कारण तो निधी हा जनतेचा निधी आहे, लोकांचा तो सगळा निधी आहे. लोक आपल्याला तिथं निवडून देत असतात, त्याच्यामुळं आपण तिथं जाऊन त्या पदावर आपण बसू शकतो. पवार साहेबांची ही शिकवण नाहीये आणि ते मला तरी ते पटलं नाही.